आणि ही बऱ्याच जणांची भूक असते, म्हणजे असे बोलायला नको की जिंकण्याची भूक ही वाढतच असावी, सीमित नसावी, ती मर्यादित नसावी. जशी जिंकतात बैल तशी ती मर्यादा वाढत जावी. तर तुमची अशी मर्यादा आहे का की माझी गाळून बैल घाटावर पाळलं? कारण की घाटावर बरेच तुम्ही पण बघत असाल, माझ्याहून जास्त तुम्ही बघत असाल घाटावर किती क्रेज आहे तो. तर तुमच्या डोक्यात विचार आलाय का तुमच्या कुटुंबात असं मित्रांमध्ये की माझे बैल जाऊन घाटावर पाळायला पाहिजे आणि तिथं माझं नाव रोशन आणि माझ्या डोक्याला गुलाल लागला पाहिजे? पण आता मुलाखतीत आपला प्रणव आहे तसा अभि आहे, त्यांच्या पण तोंडातून ऐकू आपल्या हिरा आणि टोक्याबद्दल काय तुझे प्रामाणिक मत आहे, तुला काय खास गोष्ट वाटते? म्हणजे तू सारखा सोडतोच त्यांना, कंटिन्यू वाढायचं पण असतं. आणि मी पण थोडं ओळखतो की आपल्या ह्या टोक्या आणि हिरासोबतची हवा असतात पोरं. तर तुम्हाला काय खास गोष्ट वाटते आपल्या टोक्या आणि हिराबद्दल? त्यानंतर बरेचसे तुम्ही बैल बदललात, दावण किंवा त्याला जोड नाही भेटत, तर त्या बैलाला जोड का भेटत नाही? तुम्ही बोलत असल्याप्रमाणे आता स्वतःचे वैयक्तिक तुम्ही बैल 6 वर्ष झाले आणि 12 वर्ष हा बैल तुम्ही तुमच्या दावणीला बाळगला, हवा असेल तुमचं असेल, पण त्या बैलाला जोड का नाही होत आहे? आज आपल्या मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मी मुलाखतीच्या व्हिडिओ चालूच केल्यात बैलगाडा क्षेत्रामध्ये. आपल्या महाड पोलादपूरच्या बैलगाडा जे मालक आहेत, नामांकित बैल, त्यांच्या मालकांकडे जाऊन मुलाखतीच्या व्हिडिओ घेतोय. तर आज मी पहिलीच व्हिडिओ घेतली आपल्या मुन्ना याची, आपल्या मोपऱ्यातल्या मुन्ना खामे यांची, तर कोलोसे मधले. तर आज मी आलोय गांधारपाड्यामध्ये आपल्या संजय बाई त्यांच्या इथं. त्यांचे बैल आहेत हिरा आणि टोक्या. ते 4 फायनलचे मानकरी आहेत, तसेच हॅट्रिकचे पण मानकरी आहेत. त्यांच्यात आज मी घरी बसलोय आणि आपल्या पाठी बघत असलात की किती ढाळी वगैरे आहेत. तसेच हे सगळे नंबर आहेत त्यांच्या तोंडातून ऐकू आता कसं त्यांचा कार्यभार चालू झाला. त्यासोबतच त्यांचे सहकारी मित्र आहेत, आपला प्रणव आंबवले आहे, तसेच शिवम दामले, आपल्या महाड पोलादपूरच्या बैलगाडी क्षेत्र होतात. तर 0 टनचा मानकरी जॅकी ज्याला संबोधलं जातं तो शिवम दामले. तसं आपला आबी आंबावले इथं बाजूला, बटावले आबी बटावले. आणि त्यांच्यात संजय काकांची मुलाखत घेऊ, सवंगडी मित्रांची पण आता मुलाखत मी चालू करतोय. तर बघू आपण काय त्यांचे 2 शब्द आहेत आतापर्यंत जे त्यांच्या दावणीला बैल राहिलेत त्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊ. काय बोलताय काका, बरे आहेत ना? हो. आता मी मुलाखतीचे व्हिडिओ चालूच केल्यात आपल्या महाड तसेच पोलादपूर इथल्या भागातले बैल तसेच बैलगाडे मालक यांची पर्सनली मी मुलाखत घेतोय. आणि आज मी तुमच्याकडे आलोय गांधारपाड्यामध्ये. जे मी पहिल्यांदा आलेलो आपले मोपरे मैदान जे झालेलं तेव्हा मी यांची व्हिडिओ काढलेली, पण तेव्हा मी मुलाखत वगैरे काढत नव्हतो. आणि आज आलोय मी मुलाखत घ्यायला तुमची. आता आम्ही सोडले पण आपण बैलांना, एकदम फिटनेस त्यांची रोजच सोडवान असते. तर तुमची मुलाखत येतोय आणि मी मुलाखतीला सुरुवात करताना तुम्हाला पहिलाच प्रश्न विचारतोय की आता टोक्या आणि हिरा तुमच्या हे येत आहे दावणीला, त्याच्या कित्येक वर्ष आधी तुम्ही हा नाद चालू केलात? आता मला 30-35 वर्ष झाले त्या नादामध्ये. त्याच्या आधी म्हणजे दुसरी जोड आमच्या भावाची होती, ती सोडून आता माझी आता 10 वर्ष झाली, ही माझी स्वतःची जोड आहे. एक किती वर्ष नाद करते? 30 वर्ष झाले मला नाद. 30 वर्ष नाद करते. एक जुन्या नामांकित गाडा मालक ज्यांना बोललं जातं ती खऱ्या अर्थाने आपली संजय काका बाईच आहे. आणि जे 30 वर्षात तुम्ही नाद करता हा बैलगाड्याचा, म्हणजे खूप असं कमी जण असतात की एवढ्या वर्ष नाद जपत आलेत आणि अजून पण तुम्ही नाद जपताय जुन्या मालकांपासून ते आतापर्यंत. तर आतापर्यंत एवढा कार्यभार तुमचा 30 वर्षाचा कार्यभार आहे, त्यात तुमचे किती बैल होऊन गेले ह्या तुमच्या दावणीला? जुने तसे आता आहेत ते सगळे सांगा, टोटली जेवढे बैल तुमच्या दावणीला होऊन गेले ते सगळे सांगा. आता म्हणजे हक्कलनीचं म्हणजे हाच माझा स्वतःचा जोड. 4-5 वर्ष झाले मी स्वतःचा जोड काढायला. त्याच्या आधी तुझ्या भावाची जोडी होती, ती हाकलायचो आम्ही दोघं मिळून, तेव्हा डबल जॅकेट होते. आता स्वतःचं झालं ते 4-5 बैल झाले बदलून. हा हिरा आहे तो जुना आहे माझा, 10-12 वर्ष झाली. हो. आणि बरोबर तुम्ही आता बोलल्याप्रमाणे स्वतःची जोडी 6 वर्ष झाले. 6 वर्ष झाले तरीच आपल्या दावणीला 6 वर्षापासूनच हे टोक्या आणि हिरा, आता आपण बघितलं असं टोक्या आणि हिरा हे बैल आहेत आता दावणीला, ते 6 वर्षापासून तेच बैल आहेत का किती बैल तुमच्या स्वतःच्या कार्यभारामध्ये होऊन गेले? तसे माझ्या स्वतःच्या कार्यभारामध्ये आता भरपूर झाले, 4-5 बैल झाले नाही ह्या क्षेत्रामध्ये उतरल्यापासून. माझा जुना बैल हा एकच हिरा आहे आणि टोक्या आता हे 4 महिने झाले मला. बरोबर. आणि हिरा आता तुमचा जुना बैल आहे, त्याचबरोबर तुम्ही बोलताय 4 ते 5 बैल होऊन गेले. असा कोणता बैल आहे तुमचा की आतापर्यंत तुमच्या मनात घर करून गेलाय की त्या बैलाचं थोडक्यात नाव सांगा आणि कोणत्या साली त्या बैल आणलेला थोडक्यात सांगा पब्लिक. साल नका सांगू पण त्या बैलाचं नाव तरी आपल्याला समजलं तरी पण. पाखऱ्या तो किती साली मध्ये ते साल नाही समजलं? 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाली. तो त्याने असं कोणतं मैदान गाजवलं तेव्हा तुम्हाला तो बैल खरंच मनात तुमच्या घर झाला असं वाटलं?
ते किती वेळा त्याचं पहिलंच मैदान होतं आणि त्याला विकण्याचं कारण काय पाखराला? विकण्याचं कारण म्हणजे असं काय नाही, आता म्हणजे आमची अशी परिस्थिती आहे की वैरण पण नव्हती आपल्याकडे. हा, आणि आता विकायचं कारण म्हणजे तो सुधारतच नव्हता, खाना किती एकदा तरी तयार नव्हता. आणि हिरा आपल्या दावणीला किती वर्ष आहे? 10-12 वर्ष तो वासरू आणलेला तिथपासून तो आहे. 10-12 वर्षात बोलताय तुम्ही. आता लहानपणापासून तुम्ही बाळगत आलात हिराला, त्यानंतर बरेचसे तुम्ही बैल बदललात, दावण किंवा त्याला जोड नाही भेटत, तर त्या बैलाला जोड का भेटत नाही? तुम्ही बोलत असल्याप्रमाणे आता स्वतःचे वैयक्तिक तुम्ही बैल 6 वर्ष झाले आणि 12 वर्ष हा बैल तुम्ही तुमच्या दावणीला बाळगलाय, हवा असेल तुमचं असं, तर त्या बैलाला जोड का नाही होत आहे? ते काय कारण असेल त्याचं की बाबा हिरासोबत मी सारखे बैल आणतोय, जोड चेंज करतो, आणि हा आता टोक्या आहे, टोक्या बैल किती पर्यंत जोड चालेल हे तुम्ही काहीतरी सांगा त्याच्यावर. आता टोक्या त्याच्या अजून 4-5 वर्ष जास्त चालेल. म्हणजे हिरा अजून 2-3 वर्ष माझा चालेल, कारण का तो आता अर्धा म्हणजे वैध होईल, त्याच्यामुळे तो आता 2-3 वर्ष कमीत कमी चालेल. बरोबर. आणि आता बोललास तुम्ही बरेच वर्ष बैल बाळगलात तुम्ही, फक्त हिराच ठेवलात, बाकी त्याच्या जोडीचे बैल सगळे विकलात तुम्ही, तर ह्या हिऱ्याला पण नंतर विकाल काय तुम्ही? असं तुमच्या डोक्यात आलंय की कधी नाही की लहानपणापासून बैल त्याला पळ, नंतर आता बोलताय तुम्ही उतार वय आला, उतार वयात बैलांचा बरेच की पळ कमी येतो, तर पळ कमी झाला तर तुम्ही विकाल का फक्त शौक म्हणतो आपल्या वाड्यात हे? कायमचे आम्ही त्याच्या जागेवरतीच काढणार. बरोबर. आणि आता आपण हिरा आणि टोक्यावरच येऊ. आता आपल्या दावणीवर हिरा आणि टोक्यात आहेत, व्हिडिओ पण बघत असाल तुम्ही मित्रांनो, बरेचसे फायनल पण आहेत, तर तुमच्या असे कित्येक फायनल झालेत आणि कित्येक मैदानात आपले टोके आणि हिरा आहे गेलेले आहेत. 4 फायनल झाले आणि 2-3 नंबर आले. बरोबर. 4 मी फायनल वरच येतो गुलाल, म्हणजे असं नाही की 2 नंबर झाला म्हणून हार झाली. मी सध्या 1 नंबर वरच येतो. कोणत्या मैदानात तुम्ही गुलाल मारलात आणि त्या 4 फायनल मधले असे तुमच्या कोणत्या मनात घर करून गेलं किंवा मैदान ते तुमच्या लक्षात राहिले, हे मैदान बाबा चांगलं झालं माझ्या बैलांनुसार? मोपरेचं एक मैदान चांगलं झालं. कोणत्या साल समजा? आता 2026 या वर्षी याच वर्षी मोपरेचं झाले, हसूनपीचं झाले, वरणचे हॅट्रिक झाले, आणि आमच्या गावामध्ये 4था बसला. गावात पण आपल्या शर्यत होतात, गावात शर्यत होतात, मग आता गावातच पळवणार, हे कसं तुमच्या डोक्यात आलं? किंवा अनेक मैदानात पळवायचं टोक्या आणि हिराला, आणि टोक्याची मी त्याबद्दल बोलत तुम्ही, पण मला आता तुम्ही बोलल्याप्रमाणे हिराची कहाणी तुम्ही आता लहान असतानाच आणली, ही काय विशेष कहाणी नसेल, पण टोक्याला तुम्ही आता बघताय मोठे जोड लावत आणलात टोक्याला, त्या खरेदीची कहाणी कशी आहे? म्हणजे तुम्हाला तुम्ही सांगण्यावरून आणलात का हे पळ बघून आणलात तुम्ही? त्याचं पळ म्हणजे आम्हाला वाटलं की तू पहिला आपल्या बैलाला पुरेल पळताना, म्हणून आम्ही तो बैलाचा विचार केला घेऊन आलो. बरोबर. आणि आता मी आतापर्यंत ऐकलंय, मी ह्या शर्यत क्षेत्रात जास्त येत नाही, आणि मी आता नुकतेच हे व्हिडिओ चालू केल्यात, तर मी बोलतो मी असं बरेच मैदानात गेलो, थोडेफार गेलो, पण मी ऐकण्यात आहे की जे बैल कंटिन्यू पाळतात, नंबरमध्ये असतात, त्यांना असं बोललं जातं की टोचन दिलं जातं किंवा काय हा लिंबू वगैरे विषय असतो, त्याच्यावर तुमचं काय ठोस मत आहे? त्याच्यावरती काय आपण आपल्या ह्याच्या मान्यतेनुसार आपण चालायचं आहे ना. आपण म्हणजे काय तो काय करताय, कोण काय करताय त्याकडे लक्ष द्यायचं नाही, आपल्या परीने आपण जायचं, आपण सापमानाने जायचं, काय वैद्य तेव्हा वरचा बघतो. बरोबर. आणि आता शर्यत क्षेत्र आपल्या पावसात नसतं, पावसात हे आकार देण्याचं काम असतं आपल्या बैलांना. बरेचसे बैल गाडा मालक हे वर्षानुवर्ष आकार देतच असतात, पण तुमचं कशी पद्धत आहे तुमची आपल्या बैलांना पळ देण्याचं, फेरा देण्याचं, किंवा कसं पद्धत असते तयार करण्याची, थोडक्यात सांगा. त्यासाठी काय विशेष करता? खाद्य विशेष घालता, त्यांना कंटिन्यू पोहणी किंवा कंटिन्यू पळ, असं काय आहे ते थोडक्यात तुमचे रुटीन सांगा त्या बैलांचं काय घडतं? म्हणजे आता पोहणी चालूच असते, फेरा चालू असतो रस्त्याला, ग्राउंड पण आहे, आणि आमचे खाद्य तो आपला जो इथून बाहेरून भेटतो तो थोडासा आपण तो खाद्य चालू करतो. बरोबर. आणि आतापर्यंत आता बोललं गेलं तर बरेच मैदान आता हे गाजवत आहेत बैल, आणि पुढील पण ही आपल्या टोक्याने ही गाजवतील, त्याच्यावर मी अजून विचारतो, ह्याच्या पुढे तुमची काय खरेदी होईल का असं वाटतं तुम्ही? म्हणजे ही आता सध्या दावणीला आहे तर तुमची 2 बैल, त्या पुढे अजून बैल तुमचे घेण्याचा विचार आहे का? अजून आतापर्यंत ना 2 घेण्याचे काय पुढे विचार, जो तरी आहेत तो सर तर आपण त्यांना हे करणार. बरोबर. म्हणजे हे हयात असताना म्हणजे इथं
जर समजा पळ कमी झाला, आता बैलांचा कधी कधी कसं लावतात, म्हणजे वर्षानुवर्ष मालक पण त्याची मेहनत लावतो आणि कधी कधी बैल पण त्याच्या नशिबाची कधी कधी मालकाच्या हे करत असतो, पडताळणी करत असतो. तो बैल पण त्या कसं लावून पळतो मैदानात आणि कधी कधी तो पण पराभव होतो. असं प्रत्येक मैदान नसतं की विजयच होईल. तर तुम्ही पराभवाला कसं सामोरे जाता? आम्ही खुशीत असतो, जरी पराभव झाला तरी आमचं खुशीत असतो. आम्ही कुठल्याच आम्ही कोणते नाराज होऊन आलोच नाही. वर्षी आम्ही याच्यात आपण पण कधी नाराज होणार नाही, पोरांना पण कधी नाराज केले नाही. बरोबर. आणि बाकीचे पण बैल आहेत ती कदाचित तुम्ही हार झाली म्हणून विकलात असं काहीच नाही. असं काय. तर मी ते त्याच्यावर येतोयच पुढं. त्याच्याबद्दल मी अजून एक प्रश्न विचारतो तुम्हाला. आता महाड पोलादपूर शर्यत पुढे जाते भरपूर. तर तुम्ही बरेचसे मैदान आता 30 वर्ष नाद करायचे, तुमचे वैयक्तिक बैल घेतला असेल 6 वर्षापूर्वी, पण तुम्ही बरेचसे मैदान मोठे मोठे खेळला असाल. त्यातलं तुमचे कोणतं मैदान तुम्हाला आवडते आणि ते मला सांगा. त्यानंतर मी पुढचा प्रश्न विचारतो. कोणतं मैदान तुम्हाला जायला आवडतं? ह्या मैदानात मला जायला आवडतं. आवडीने सगळे जातात, पण असं तुम्हाला काय तुमच्या खास किंवा हे मैदान इथल्या ठिकाणी झालं तर मी इथं आवर्जून जाईन, माझी एक इच्छा आहे तिथं जायची आणि मला आवडतं जायला त्या मैदानावर. भले प्राईस किंवा कमी असो किंवा जास्त असो, पण मला त्या मैदानात जायला आवडतं. असं कोणतं मैदान असो? एक मधल्याचं मैदान आहे, आमच्या गंगारपाड्याचं एक मैदान आहे, ओरणचं आहे, हसनपूरचं एक मैदान. बरोबर. एवढी मैदानात सांगितलं, त्यातली काय खास गोष्ट त्या मैदानातली सांगा, किंवा काय तुमच्या बैलांना पळ चांगलं भेटतो किंवा ते मैदान कसं आहे चांगलं आहे, त्याबद्दल थोड्या मैदानाबद्दल सांगा. खास म्हणजे आमची सुरुवात झालेली 2024 ला 25 ला 2025 ला सुरुवात झाली हसनपूर बसून. तिथून आम्हाला तो लकी लागला म्हणून आम्ही तिथून हसनपूर एक आम्हाला मैदान चांगलं आहे. हसनपुरीला म्हणजे गुलाल लागला, त्यानंतर तुम्हाला ते मैदान आवडतं जायला. बरोबर. त्याच्यावर आपण येऊच परत. अजून एक मी प्रश्न विचारतो तुम्हाला. आता महाड पोलादपूरच्या बैलगाडी क्षेत्र भरपूर पुढे जाते, बैल पण नवीन आकार घेत आहेत, त्याची उदयाला येत आहेत, बरेचशी बैल आहेत, मोठे असो छोटे असो, लहान गट असो मोठा गट असो. तर तुम्हाला आता टोक्या तसं आपले जोड आहे, दावणीला जोड आहे, बरोबर. हिरासोबत तुम्ही जोड चेंजेस करत आलात, आता टोक्या आहे तुमच्या वाड्यात, ह्याच्या पुढे पण असेलच तो, असे मी आशा बाळगतो. आणि तसंच तुम्हाला आता ह्या एवढा महाड तसेच कोल्हापूरमध्ये कोणत्या बैलासोबत पाळण्याची इच्छा आहे, किंवा आपल्या टोक्या किंवा हिरा ह्या दोघांपैकी एकाला ह्यासोबत पाळण्याची इच्छा आहे तुमची, असा कोणता बैल असेल तुमच्या मनात, थोडक्यात सांगा आपल्याला. हिरासोबत शुभम दामलेचा रेनबो पाळण्याची इच्छा आहे. कोणता? पण तो मोपरे. हा, रेनबो. आता हिरा आतून पळतो का बाहेरून? आतून पळतो. हिरा सोबत आणि आपला रेनबो बाहेरला पळतो. ह्यांची जोड तुला एक वाटते की बाबा चांगली झाली, शर्यत चांगली झाली तर आपली बघण्याची पब्लिकला पण बघण्यात आवड होईल आणि ह्या दोघांना पळतील ही पण सदिच्छाच राहील. आणि तसा शुभम पण आहे, शुभमचाच त्याला पण बैल आवडतो आणि शुभमनी पण नंतर त्याला द्यावे. एकदा तरी इच्छा शुभम त्यांची पूर्ण करशील अशी मला पण आशा बाळगतोच मी. तर आता मी माझे प्रश्न मी अजून एक विचारीनच, पण त्याच्या आधी सवंगडी मित्र आहेत, आपला अभि पण आहे, अभि आंबावले आहेत, बटावले आहेत, प्रणव आंबावले आहे, संजय काय, तर शुभम पण आहे. त्यांच्या मनातील एक थोडस प्रश्न काय असतील ना, काही शंका प्रश्न काय असतील ते पब्लिकला सांग. म्हणजे बैलगाडी क्षेत्राबद्दल किंवा कोणत्याही बैलाबद्दल किंवा आपल्या दावणीतल्या बैलाबद्दल काय जे शंका असतील किंवा प्रश्न असतील, आपल्या कमिटीवर असतील, काय दुरुस्त कमिटीवर ते मी येईनच नंतर, पण तुमच्या काय मनातील शंका असतील ते फक्त थोडक्यात पब्लिकला सांगा. शंका अशी आमची कुणावरती शंका आम्ही कधी घेतली, आम्ही कधी हे पण दिसून घेतलं नाही. तरी पण एक तुमच्या बैलगाडी क्षेत्राबद्दल असं काय तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून बघता बैलगाडी क्षेत्राला? नुसता नाद बोलून चालत नाही, एक तुमचा काहीतरी वेगळा दृष्टिकोन असेल पळवण्याबद्दल किंवा वर्षानुवर्ष आपला नाद जोपासताय त्याच्याबद्दल. ह्याबद्दल थोडक्यात बैलगाडी क्षेत्राबद्दल तुमचा काय दृष्टिकोन आहे त्याबद्दल मी थोडक्यात विचारतोय तुम्हाला. आज महाड कोल्हापूर तालुक्यामधलं नियोजन बैलगाडी अत्यंत सुंदर असतं आणि नियोजन चांगलं असतं खरं. फक्त एवढंच की जास्त मोठं मैदान असलं की पब्लिक जरा गर्दी जास्त असते, त्यामुळे बैलांना जरा झंझावर गडबड होते. बरोबर. असू द्या बैल सगळं. आणि बरोबर बोलण्याप्रमाणे आता प्रणव पण बोलण्याप्रमाणे झेंड्यावर मोठ्या शर्यती बरोबर बोलतोय तो, पण मोठ्या शर्यती आपल्या महाड कोल्हापूरमध्ये होतात तेव्हा बैलांना पळ भेटतो, पण तसं झेंड्यावर असतो किंवा मध्ये पब्लिक भरपूर असते, रास्ता दिसत नाही किंवा झेंड्यावर त्यांना टर्न मारता येत नाही. तर त्याच्यावर आपल्या कमिटीने काहीतरी उत्तर काढायला पाहिजे आणि थोडा बाजूने बॅरिगेट किंवा काहीतरी नियोजन थोडक्यात काय पाहिजे. किंवा बरेच बैल येतात की पाळाय त्यांना थोडी हे होते, प्रॉब्लेम होतात.
त्यावर निश्चित पुढे आपली कमिटी त्याच्यावर उत्तर देईलच. त्याचबरोबर मी अजून एका प्रश्नावर येतो, म्हणजे थोडक्यात मी समाप्तीच करतो. त्यानंतर तुमच्या काय मनात असतील शंका, उत्तर, प्रश्न, कुणाला काय बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. पण मी एक थोडक्यातच विचारतो, तो सगळ्यांना विचारतो, चौघांना पण विचारतो आता सोबत असतं. आपल्या आता टोक्या तसंच हिरा आपल्या दावणीला, हिऱ्यावरच येतो आम्ही, दोघांवरच येतो. इतक्या वर्ष तुम्ही वाळताय, ऊन पाऊस वारा, वर्षाच्या 12 महिने तुम्ही रक्ताचं पाणी करून ह्या नाद जपताय. आज शेतकऱ्याची नाळ आणि शेती आता खरंच पुन्हा आपण बोलला, नवीन पिढीने ह्याच्यावर गुंतवतायत, आपली कसब लावतायत, ती एक चांगलीच गोष्ट करतायत. कारण की शेती कमी होते आपल्या भारतामध्ये आणि तो नाद तुम्ही जपण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करता. तर आपल्या ही हिरा आणि टोक्याची जोडी आहे, त्याबद्दल तुम्हाला वर्ष इतकं वाढत आहे, त्याच्याबद्दल काय खास गोष्ट वाटते ती थोडक्यात सांगा बघली. त्यांच्याबद्दल खास गोष्ट म्हणजे कसं, आमची सगळी शेतीची कामं करून आणि सगळी त्यांच्यावरती हाऊस ठेवू. बरोबर, फक्त तुम्ही नादच आहे पूर्ण. पूर्ण शेतीचे सगळं आमचा जीवनच त्यांच्यावरती. बरोबर, एक शेतकऱ्याची नाळ हे जपतात आणि ही नुसती शर्यती पुरतेच नाही मर्यादित, आपल्या शेतीच्या कामासाठी पण एक बैल आपली साधन हे त्यांना उपयोगी पडतात. अजून काय प्रणव, तुला आपल्या आता मालक राहिले संजय का बाई, ते मालक आहे, पण बैलगाडी क्षेत्रात कसं असतं, एकानेच हे होत नाही. सवंगडी असल्याशिवाय शर्यत किंवा त्या नादाला प्रोत्साहन मिळत नाही. तसेच आपले मित्र आहे सवंगडी, बाकीचे बरेच आपण बघितलं असतात. पण आता मुलाखतीत आपला प्रणव आहे, तसा अभि आहे, त्यांच्या पण तोंडातून ऐकू आपल्या हिरा आणि टोक्याबद्दल काय तुझे प्रामाणिक मत आहे, तुला काय खास गोष्ट वाटते. म्हणजे तू सारखा सोडतोच त्यांना, कंटिन्यू वाढायचं पण असतं. आणि मी पण थोडं ओळखतो की आपल्या ह्या टोक्या आणि हिऱ्यासोबतची असतात कोण, तर तुम्हाला काय खास गोष्ट वाटते आपल्या टोक्या आणि हिऱ्यावर. हिरा आणि टोक्याचं पहिलं मैदान म्हणजे कोल्हा आमची त्या गाडी अडकली. त्यानंतर सगळी मोपऱ्याला गाडी होती, 10-11 दरम्यान गाडी, 10-11 दरम्यान नाही, पण 9 वाजता मोठ्यालाच पहिला आला. तर गाडी 1:27च्या आसपास. 25 गाडी आली ना, जास्त 2-3 गाड्या राहिल्या आणि पाऊस होती की फायनल मारायची, टोक्याने पूर्ण केला. म्हणजे पहिलाच मोपरे मैदान. बरोबर, आता आपला प्रणव बोलता त्यांनी थोडाफार कार्यभार त्याचा चालू केला, कारण की टोक्याचा पहिला मैदान कोलोसीमध्ये झालं, कोलला झालं. आणि त्यानंतर मोपरे मैदानात त्यांचा गुलाल हा त्यांच्या डोक्याला लावून दिला. आणि काय त्यांनी टायमिंग सांगितलं, त्याच्यामध्ये पहिला गुलाल आणि टोक्याने हे स्वप्न त्यांचं असतंय, बैलगाडा मालकाचं एक स्वप्न असतं, नाद पण पूर्ण करतो आणि शेतीच्या साधनासाठी पण वापरतो. पण कुठेतरी हा नाद पिढ्यानपिढ्या चालत आला आहे आणि सध्या भरपूर क्रेज आले बैलगाड्या क्षेत्राला. आता घाटावर असो किंवा इथं असो, आपल्या इथं महाड पोलादपूरमध्ये बरेच गाडा मालक मोठे खरेदी करतायत. त्यामुळं एक बऱ्याच स्वप्न असतं आणि ते तुमच्या टोक्याने आणि हिरानी आपल्या दावणीला बरेच लहान तुम्ही बैल वाढवलात, त्यांच्यावर तुमचं स्वप्न पूर्ण झालं. आणि मी आता ह्यांच्यावर येतो, दोनच आहेत त्यांच्यावर येतो, मागच्या बैलांवर काही मी येत नाही, कारण की आता जे दिसतंय बऱ्याच जणांना मैदानात दिसतंय ते त्याच जोडीवर येतो मी. का आता बैलांना पळ आहे, आता सध्या बैल तरुण आहेत दोघं पण, हिरा थोडा उतार व्हायचा असेल पण त्याला सध्या पळ आहे बोलतोय तुम्ही, बाहेरून पळतो बैल. तर तुमच्या आता महाड पोलादपूरमध्ये बऱ्याच शर्यती होतात, नोव्हेंबर पासून चालू होतात. पावसाच्या सीझनला काय शर्यती चालू नव्हत्या, तर घाटात बऱ्याच प्रमाणे पावसाच्या पण टायमाला शर्यती होतात. तर तुमचं पुढील भविष्यात तुमचा विचार आहे काय, की बाबा एक इच्छा आहे की तुमची घाटावर जाऊन माझी बैल पाळवायची आणि तिथं गुलाल मारायचा? कारण की सध्या आपल्या महाडमध्ये ही गुलालातली गाड्या हॅट्रिक मारले म्हणजे गाडी पळ असणारच तिला बऱ्याचपैकी. तर असं वाटत नाही की माझी गाडी फक्त महाडला पळते. आणि ही बऱ्याच जणांची भूक असते, म्हणजे असे बोलायला नको की जिंकण्याची भूक ही वाढतच असावी, सीमित नसावी, ती मर्यादित नसावी. जशी जिंकतात बैल तशी ती मर्यादा वाढत जावी. तर तुमची अशी मर्यादा आहे का की माझी गावून बैल घाटावर पाळलं? कारण की घाटावर बरेच तुम्ही पण बघत असाल, माझ्याहून जास्त तुम्ही बघत असाल घाटावर किती किल्ले जायचो. तर तुमच्या डोक्यात विचार आलाय का तुमच्या कुटुंबात असं मित्रांमध्ये की माझे बैल जाऊन घाटावर पाळायला पाहिजे आणि तिथं माझं नाव रोशन आणि माझ्या डोक्याला गुलाल लागला पाहिजे? घाटावर जाण्याचे म्हणजे विचार आहे, लवकरच दिसतील. आणि ह्या टोक्या आणि हिराला घेऊन जायला तुम्हाला आवडेल? तुम्ही जोड बदलायचा तुमचा विचार चाललाय का ह्या दोघांना घेऊन तुम्ही घाटावर जाल? सध्याचा पळ बघता बघू, म्हणजे तुमच्या डोक्यात थोडं विचार आहे.
अभि तुझं काय, आता अभि आहे आपल्यासोबत टोक्या आणि हिरा, तर अभि तुझं काय, तू मी बोलल्याप्रमाणे सवंगडीचा इथं भरपूर चांगलं कसब लावता येते आणि त्यांना सपोर्ट एक भेटतो मालकाला पण, किंवा बघून मित्र परिवार बघून उत्साह येतो मालकाला पण मैदानात जायचं. तर तुझं एक काय मत आहे आपल्या टोक्या हिऱ्याबद्दल आणि तसंच मालकाबद्दल पण? मैदानात बैल आपली चांगलीच पडतात, त्याच्या पुढे पण चांगलीच पडते अशी इच्छा तुझी एक पूर्ण होईल. बरोबर. आणि जसं बोलल्याप्रमाणे आपला अभि पण, त्याची पण इच्छा असते मित्रांची की सोडबान करतात, त्यांची पण इच्छा असते की आपल्या पण कपाळाला गुलाल लागला पाहिजे. पण ती त्याची इच्छा नक्कीच तुमच्या मित्रांची सगळ्यांची पूर्ण होईल. मित्रांनो राहिला तुला प्रश्न एक अजून एक आहे. आता मी बघितल्याप्रमाणे मोठी शर्यत आपल्या महाड तालुक्यातली एक मोठी शर्यत गांधारपाड्यामध्ये होते. ह्याच गावामध्ये सभापती ही बैलगाडी क्षेत्र शर्यत, सभापती केसरी ही हिंद केसरी जी बोललं जातं मैदान, ते एक चांदीची ढाल ती पण मिळवली आपल्या ह्याने. त्या आम्ही बैलगाडी ह्याला आयोजित केलेलं तेव्हा मी आलेलोच. तेव्हा मी पहिल्यांदा बघितलं आपल्या हिरा आणि टोक्याला की अंतर टाकून बैल पळत होते. म्हणजे बरेचसे आता त्यांच्या पण ऐकू की किती अंतराने आले आणि कसं काय झालं ते सांग प्रेम त्याबद्दल जरा. मैदानाचं माझं आवडतं मैदान म्हणजे गांधीपडचं मैदान. सभापती दुसरी होती शर्यत, गाडी होती पहिल्या ढाल झाला टायमिंग आता खालती नाही, पण गाडी होती मोठ्या बैल, त्या होते 5व्याला गाडी होती. गाडी जाऊन आली 1-3 ला आली गाडीला, नंतर गाडीला पण घासाय पण आलं. हा मी पण तेव्हाच आलेलो आणि मला पण ह्यातलं टायमिंग वगैरे खरंच बोललं ना, मी एवढं त्यात जात नाही, फक्त बैल पाळतात ती बघतो. पण बरेचसे बोलत होते हिरा टप्प्याची गाडी 1-3 मध्ये आली आणि त्याच्या आधी मी ऐकत होतो गाडी यायच्या आधी 1-8 मध्ये गाड्या आल्या तुम्ही बोलल्याप्रमाणे, किंवा मी ऐकल्याप्रमाणे तिथं पण 1-8 मध्ये बऱ्याचशा गाड्या आलेल्या. आणि त्याच टायमाला हिरा हे केसरी मैदानात आपल्या हिरा टोकेची गाडी 1-3 मध्ये येऊन त्यांनी रेकॉर्ड थोडक्यात केला तिथं आपल्या हिंद केसरी. आणि मानाची जी चांदीची ढाल ती प्राप्त केली, गदा ही प्राप्त केली तिथं. आणि एक चांगलं गाडीला पण पळ चांगला भेटला आणि एक रेकॉर्ड बोललेलं तरी पण चालतं. 1.5 मिनिटाचे काही ग्राउंड असतात आणि तिथं 1-8 मध्ये गाड्या येतात आणि त्यामध्ये आपली 1-3 मध्ये येते. तर मालकाचं कसं त्याबद्दल हे असतं, एक प्रतिक्रिया कशी असते मालकाची? आधी मैदान झालं म्हणजे आसनपूरचे मैदानात आमची गाडी झाली. गेल्या वर्षी 31ला फायनल होती, आम्ही तिथे जाऊन 1-22ला फायनल मारली. नंतर मैदान झालं आमची भेटली दोघी वळणला झाली. वळणला आमची गाडी 1-21ला आली, 1-17ला आली. बरोबर, त्याच्याहून जास्त 1-3 ला आली. त्याबद्दल कशी तुमची उत्साह असेल, तो कसा होता तुमचा? माझा आवडतं म्हणजे गांधारपाड्याचं मैदान फायनल घ्यायचे. बरोबर, ते एकदम म्हणजे तुमच्या आजूबाजूला पण कोणत्याच गाड्या आल्या नाही 1-3 मध्ये, म्हणजे चांगली गाडी पळाली. आसनपोळी आणि हिरा टोक्याचे हे रेकॉर्ड आहेत. आता बोलल्याप्रमाणे हिरा टोक्याचे रेकॉर्ड आहेत की ज्या अंतरात ते आलेत त्या अंतरात बरेच कमी गाड्या असतात ते ह्या पळमध्ये येतात आणि त्या अंतराला कुणीच घासत नाही आपल्या महाड तालुक्यामध्ये. आणि ते जे रेकॉर्ड आहेत ते आतापर्यंत त्यांनी प्राप्त केलेले आहेत. ह्याच्या पुढे पण तसाच पळ भेटो ही माझी सदिच्छा राहील माझ्या ग्रुप. ह्याच्या पुढे पण जे शर्यत क्षेत्र आता येतील, म्हणजे आता साधारण कधी नोव्हेंबरला चालू होईल, नोव्हेंबरला चालू होईल, त्याच्यात पण आपली गाडी चांगली गुलाला देईल ही माझी पण सदिच्छा. तशी माझ्या ग्रुप कडनं पण सदिच्छा राहीलच. आणि आताची मी व्हिडिओ इथंच थांबवतो काय, लवकरच मी येईन परत भेटायला तुम्हाला, म्हणजे कधी मैदान झाल्यानंतर येईनच मी. तर आताची व्हिडिओ आपण इथंच थांबू, असं काय मुलाखतीची व्हिडिओ आपण